तर रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे लोक? आय होप की चांगले असाल. तर आज मी आणि वेदांत चालवले बालाजीच्या मंदिरात, तर चला जाऊया. हे बघा गाईज, पूर्वज आलेले आहेत. तर फायनली गाईज आपण आलेले बालाजी मंदिरात, बघू शकता. तर फायनली आपण आलेलो आहात. तर गाईज दर्शन वगैरे घेतलेले आता. तर हे गेट बघा गाईज किती छोटे आहे. यातून जावं लागतंय. इथं अंगारा वगैरे लावण्यासाठी आहे. दर्शन घेतल्यानंतर इथं बसण्यासाठी पण मस्त जागा आहे, बघू शकतो. गाईज पहिले इथं झाड वगैरे होते, बसण्यासाठी होतं, पण आता काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे तोडलेलं आहे. त्याचबरोबर ह्या मंदिरात हनुमानाचं पण मंदिर आहे आणि तिकडे पण आहे महादेवाचं वगैरे. आणि या मंदिराच्याच पाठीमागे पण आहे, बघू शकता. इथून दृश्य पण बघा गाईस कसं दिसतंय, किती मस्त. हे गरुड मंदिर. हे बघा गाईस, कंचनी महाल इथून दिसते. त्यावर पण जाऊ आपण एक दिवस. आलेलो या मंदिरात, बट माहिती नाही कोणचं मंदिर आहे. तर चाललोय खाली. देवीचं मंदिर आहे गाईस फायनली. आणि तिच्याच समोर महादेवाचं आहे, हे बघा. तर फायनली काही झालेलो आहे नरसिंहाच्या मंदिरामध्ये. चाललेलो आहे गाईज आता वरती. हे बघा गाईज, आता पुढचं तर काही दिसत नाही. ॲडव्हेंचरस रस्ता आहे. कसं वाटलं? खूप भारी वाटलं. रस्ता एकदम भारी है. काफी एडवेंचरस रहा ये सफर. हाँ यस. मंदिर दिखाऊं. महादेवाची पिंड बघा गाईस किती मस्त आहे. हर महादेव. इकडे घर पण बघा गाईस कसे ओल्ड जुन्या टाईपचे आहेत. तर गाईज आम्ही आलेलो आहे दुसऱ्या जागेवर. हे बघा तिकडं पाणी वगैरे आणि रस्ता बघा, त्यामुळे आम्ही इकडं गाडी आणू नाही शकलो. वेदांना या लक्झरी ठिकाणी आणलेलं आहे आम्हाला, बट काय इकडं गाडी नाही जात, काय नाही. इकडं म्हशी चरायला जातात, बट म्हशीवर बसून यायला पाहिजे होतं. हे बघा गाईज, व्ह्यू किती मस्त दिसतो इथून. आणि आम्हाला जायचं आहे तिथे, तर चला. ते वेदांतानी ते गेलेला, मी पण जातो आता. तर फायनली गाईज आम्ही आलेलो आहे आमच्या जागेवर. हे बघा गाईज, काय करताय काय माहिती, यायचं येईल माहीत. बट इथं इतकं मस्त वाटतंय ना, खूप अगदी मस्त. इथून तिथपर्यंत भरेल होता. तिथं दिसते का, आम्ही तिथनं आलोय पायी. आता डबल परत वापस तिथपर्यंत जाणार. मस्त वगैरे तिकडून आलो, ते तळ्यातून फिरून वगैरे आलो. मी वेदांत निवृत्त पण होता सोबत, ते तुम्हाला सांगायचं विसरलेलो होतो. आणि मस्त एन्जॉय वगैरे केला तिकडं आणि डायरेक्ट आलो घरी. जे मेहकरचं बालाजीचं मंदिर आहे, ते आशिया खंडातील सर्वात मोठं मूर्ती तिथे म्हणजे मेहकरमध्ये. बरोबर गाईस, तिथे सप्ताह आणि भागवत वगैरे पण होते. मस्त तिथं दुकान वगैरे लागतात, पूर्ण प्रकारचे मोठे उत्साह होतात तिथे. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडलेला असेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. हे देवीचं दर्शन आहे गाईज इथे.